तर आपण काय करू आता सुरुवातीला काही छोटासा एक खेळ खेळणार आहेत आणि नंतर मग आपण ध्यान करू. त्याच्या अगोदर माझा परिचय देतो. माझं नाव आशिष बोर्डे. मी आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेकडून आलेलं आहे. जीवन जगण्याची कला ज्याला म्हणतो आपण, त्याचे प्रणेते परमपूज्य श्री श्री रविशंकरजी गुरुदेव हे आहेत. यांनी संबंध जगातील 180 देशामध्ये या संस्थेचं कार्य छान पद्धतीने चालवलेलं आहे आणि आपणही या ठिकाणी या संस्थेमार्फत आज ध्यान दिवस, जागतिक ध्यान दिवस या ठिकाणी साजरा करत आहोत. तर आपण आता सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, आपण आपले दोन्ही हात साईडला घ्या. साईडला सेकिंग करायचा पूर्ण. व्हेरी गुड. स्पीड 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 स्पीड. आणखी स्पीडनं, जोरात. थंडी वाजणार नाही ना. वरती घ्या, वरती. चालू ठेवा. एकदम स्माइल. फक्त आवाज नाही करायचा. चालू ठेवा. साईडला. समोर सुंदर असा खेळ. त्याची पहिली स्टेज आहे की दोन्ही हात आपले असे वरती करायचे, माझ्यासारखे हात पूर्वरत करायचे. त्याची स्पीड किती असेल माहितीये? हे बघा, इतकी स्पीड असणार. करायचं बस एकदाच. चला ठीक आहे. आवाज येतोय ना? हाताकडे लक्ष द्या माझ्या. वाह, क्या बात आहे. हाताकडे लक्ष द्या. हाताकडे जोरात लक्ष. फक्त आपलं लक्ष कुठं असलं पाहिजे? हाताकडे. आणि टाळी आपली एकदम जोरात वाजली पाहिजे. वाह वाह, क्या बात आहे. वाह. चालू ठेवा. हाताकडे लक्ष असू द्या. हाताकडे. तुमचं लक्ष नाही हाताकडे, माझ्याकडे लक्ष आहे का तुमचं? हा, मग हात खाली आला तरच घ्यायचा आहे. ठीक आहे. तर हा खेळ खेळत असताना आपण खूप महत्वाचा एक विषय या ठिकाणी शिकलो. काय माहितीये? तर आपल्या मनाची स्थिती काय असते माहितीये? ज्यावेळेस मन गोंधळलेलं आहे त्यावेळेस काय होतं त्यावेळेस की आपण चुकीच्या पद्धतीने कार्य करतो. आपली सजगता सोडून देतो. आणि ती सजगता प्रत्येक वेळेस आपली कायम असली पाहिजे. याच्यासाठी काय करायचं माहितीये? वर्तमानामध्ये यायचंय. कोणत्या काळामध्ये यायचंय? मोठ्यानं म्हणा. कोणत्या काळामध्ये यायचंय? हा. आणि वर्तमान कधी असतो माहितीये? ज्यावेळेस तुम्ही खेळ खेळता, तुमच्या चेहऱ्यावरती आनंद असतो. ज्यावेळेस तुम्ही दुःखी असता त्यावेळेस तुम्ही कोणत्या काळामध्ये असता माहिती? भूतकाळामध्ये, है ना. आणि चिंता असेल तर? व्हेरी गुड. खूप छान माहिती आहे तुमच्याकडे सगळ्यांकडे, की नाही? चला परत एकदा येतो. वर्तमानामध्ये असताल तर तेव्हा तुम्ही काय असता? आनंदी असता. कधी असता? हा. कोणत्या काळामध्ये? भूतकाळामध्ये दुःखी. एखाद्याच्या चेहऱ्याकडे बघितलं जर आपल्याला चेहरा त्याचा दुःखी वाटला तर समजून घ्यायचंय कोणत्या काळामध्ये? मागचा आठवतोय, है ना. किंवा पुढचा असेल, चेहरा खराब असेल, तणावामध्ये असेल, चिंतेमध्ये असेल तर काय? हा भविष्याची चिंता करतोय. मग आपल्यासोबत काय होतं? सकाळपासून संध्याकाळपर्यंत या गोष्टी होत असतात मित्र. याच्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल, चांगला अभ्यास करायचा असेल, पुस्तकामध्ये आपलं लक्ष लागत नाही, अभ्यास करत असताना वर्गामध्ये किंवा आपले शिक्षक जे आपल्याला शिकवतात त्यावेळेस काय होतं? आपलं मन भरकटतं. मग भरकटतं कुठं? एक तर भविष्य काळामध्ये किंवा भूतकाळामध्ये. तुम्ही वर्तमानामध्ये, प्रेझेंट मोमेंट मध्ये कधीच येत नाहीत लवकर. आणि म्हणून काय होतं? आपला लॉस त्या ठिकाणी होतो. मार्क्स पाहिजे तसे आपल्याला मिळत नाहीत. आणि म्हणून काय करायचंय आपल्याला? त्याचा फायदा घ्यायचा असेल, शालेय जीवनामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा असेल, चांगले मार्क्स घ्यायचे असतील, शाबासकी घ्यायची असेल पॅरेंट्सची, शिक्षकांची, शाळेचं नाव मोठं करायचं असेल
स्वतःचं नाव मोठं करायचं असेल तर त्याच्यासाठी सुंदर अशी गोष्ट या ठिकाणी तुम्हाला सांगतो, ती म्हणजे ध्यान करणे. समजलंय? ते म्हणजे काय? ध्यान करणे. त्याच्यामुळे काय होतं? हिंसा कमी होते आणि प्रत्येक क्षणामध्ये आपण काय करतो माहितीये? आपली सजगता ढळू देत नाही किंवा बाजूला जाऊ देत नाही. नाहीतर काय होतं, कधी कधी अचानक काय येतो, आपल्याला राग येतो, कधी कधी वाईट वाटायला लागतं, कधी ग्लानीमध्ये जातो आपण, आपला कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो. तर एनी टाइम तुम्हाला व्यवस्थित राहण्यासाठी तुम्हाला मेडिटेशन खूप छान पद्धतीचं आहे. ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला मदत करू शकतं आणि हे गुरुजींच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी काय केलंय, तुमच्यासाठी आज मुद्दामून या ठिकाणी मला पाठवलंय. आणि तुमचं ध्यान, आज जो काही जागतिक ध्यान दिवस आहे पहिला, तर तो ध्यान दिवस आणि त्याचं औचित्य साधून या ठिकाणी आपण ध्यान घेतोय. करायचंय सगळ्यांना? करायचंय का? पण याच्या अगोदर हे समजून घेऊ आपण की ध्यान कशाला म्हणतात. कशाला म्हणतात ध्यान? सांगा बरं. ध्यान म्हणजे काय करायचं माहितीये? तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी एक धारणा झाली असेल. ध्यान करणं म्हणजे काहीतरी करत असतील, डोंगरावरती जाऊन बसायचं, घरात बंद करून दरवाजे बंद करून बसायचं, हे काहीच नाही. ध्यान करणे म्हणजे काय? काहीच करायचं नाही, फक्त डोळे बंद करायचे आणि आपलं लक्ष कुठे ठेवायचंय? श्वासावरती. श्वास घेतो ना आपण सर्वजण? हातवरती कर, घेतो का नाही? हा, आपल्यासाठी महत्वाचा आहे सर्वांसाठी तो. अरे हो का नाही? आवाज येत नाही. हा, महत्वाचा आहे. तर काय करायचं आपल्याला सर्वांना? आपलं लक्ष कुठे न्यायचं? आपल्या श्वासावरती. नाकातली जी काही हवा असते, जे काय करतो आपण, आतमध्ये घेतो आणि बाहेर सोडतो, तर त्यावरती आपल्याला लक्ष न्यायचं. एवढंच काम करायचंय. बसताना काय करायचंय? दोन्ही हात आपले गुडघ्यावरती ठेवायचे. कुठे ठेवायचे? ठेवा. हा, तळ हात आपले आकाशाकडे, असे खाली जमिनीकडे करायचे नाही. केले? तळ हात आकाशाकडे, जमिनीकडे करायचे नाही. खाली करायचे का? नाही. आणि बरोबर असं समोर नाही घ्यायचं. हे बघा, मी करून दाखवतो तुम्हाला या ठिकाणी. तर काय करायचे? आपले दोन्ही हे हात कुठे ठेवायचे? दिसतंय सर्वांना? हे असे समोर नाही करायचे. असे समोर करायचे का? असे गुडघ्यावरती ठेवायचे. हा, पाठीचं कणा असं करायचं का? एकदम सरळ. चेहऱ्यावरती खोटं का होईना हसू ठेवायचंय. ठेवलं? चला, आता आपण काय करू? हळुवारपणे आपल्या ध्यानाला सुरुवात करू. मी जसं सूचना करेल तशा पद्धतीने तुम्ही काय करायचंय? ध्यान करायचंय. ठीक आहे? चला, डोळे बंद करूयात. सर्वांचे डोळे बंद. कोणीच बोलायचं नाही. सर्व व्हॉलेंटियर्स किंवा टीचर्स यांना सूचना आहे की विद्यार्थ्यांना कोणीही बोलणार नाही. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती. एक साधारण श्वासात आणि हळुवारपणे बाहेर. नाकाने हळुवारपणे आतमध्ये हवा घ्यायची आणि हळुवारपणे सोडायची. शरीर स्थिर ठेवायचंय, शरीर हलवायचं नाही. परत एक खोल श्वासात आणि बाहेर. संपूर्ण लक्ष श्वासावरती. मित्रो, आत आलेला श्वास आपल्याला शक्ती देतोय आणि बाहेर जाणारा श्वास आपल्या मनाला सुख, समाधान आणि शांती देत आहे. पूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे देत एक लांब आणि खोल श्वास घेऊयात आणि हळुवारपणे बाहेर.
संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती. मित्रो, आपले लक्ष आपल्या शरीराकडे नेऊयात. आपले पूर्ण शरीर या ईश्वरानं, त्या भगवंतानं आपल्याला दिलेली एक देणगी आहे. डोळे बंदच ठेवत सन्मान करूयात आपल्या या शरीराचा आपणच मनोमनी. आपल्या पूर्ण शरीराकडे लक्ष देत एक लांब आणि खोल श्वास घेऊयात आणि बाहेर. यानंतर आपले लक्ष आपल्या दोन्ही तळपायाकडे नेऊयात. आपल्या मनाला आपल्या तळपायाकडे नेऊयात. डोळे बंदच ठेवायचे आणि आपल्या मनाला शांतपणे आपल्या तळपायाकडे न्यायचंय. फक्त आपलं लक्ष आपल्या दोन्ही पायांच्या तळपायाकडे नेऊयात. टेक युअर अटेन्शन अवर बोथ फूट्स. And slowly breathe in and breathe out. पूर्ण लक्ष आपले तळपायाकडे. both knees, दोन्ही गुडघे, पूर्ण लक्ष आपल्या गुडघ्याकडे, कमरेचा भाग, पूर्ण लक्ष आपल्या कमरेच्या भागाकडे नेऊयात, कमरेकडे नेऊयात. जनन उटीपोट, abdomen and navel region, आपल्या नाभीच्या बाजूचा प्रदेश, नाभीचा भाग म्हणजेच आपलं पोट. पूर्ण लक्ष, डोळे बंदच ठेवूयात. चेस्ट, छाती, शोल्डर, खांदे, थ्रोट, घसा. पूर्ण लक्ष आपले पूर्ण गळ्याकडे, घस्याकडे नेऊयात. फेस, आपला सुंदर चेहरा,
फिट, डोके, अँड होल ऑफ द बॉडी. आणि संपूर्ण शरीराकडे परत एकदा लक्ष नेऊया. अगदी तळपायापासून गुडघे, कमरेचा भाग, पोट, छाती आणि डोके. एक लांब आणि खोल श्वास आत आणि बाहेर. आपल्या विचारांप्रती सजग होऊयात. जेही विचार आपल्या मनामध्ये चालू आहेत त्यांच्या प्रती सजग होऊयात. इमोशन्स, भावनांप्रती सजग होऊयात. स्वतःप्रती सजग होऊयात. आपल्या आजूबाजूचा परिसर, या परिसराप्रती सजग होऊयात. जे काही कानावरती आवाज येत आहे त्या आवाजांप्रती सजग होऊयात. डोळे बंदच ठेवूया. परत एक खोल आणि लांब श्वास आत आणि हळुवारपणे बाहेर. स्वतःप्रती सजग होत हळुवारपणे आपले सुंदर असे डोळे अलगदपणे उघडूयात.